नवे कक्षा विद्यार्थियों को पहले मैं स्वागत करता हूँ। आज जो नवी कक्षा के एक कविता को आज आरंभ करता हूँ। इस कविता का नाम है पर्यावरण की संबंधित कविता है। ಮಕ್ಕಳ ಇಂದು ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಆ ಕವಿತೆ ಈ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। पहले हम ये परिसर क्या है, परिसर के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे। ನಾವು ಮೊದಲು ಈ ಪರಿಸರ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಪರಿಸರದ ಬಗ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗುತ್ತೆ। पर्यावरण या परिसर का अर्थ होता है हमारे चारों तरफ की पेड़ पौधे और पहाड़ आदि प्रदेश को हम पर्यावरण कहते हैं या परिसर कहते हैं। ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮರ ಗಿಡ ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟ ಇವುಗಳಿಗೆ ನೀರು ನದಿ ಇಂಥವುಗಳಿಗೆ ನಾವು पर्यावरण परिसर ಅಂತ ಕರೀತೀವಿ ಅಲ್ವಾ। हाँ, उसी तरह से एक पर्यावरण की संबंधित एक कविता है। नवी कक्षा की संबंधित एक कविता है। इस कविता को आज आरंभ करेंगे। कविता का नाम है बच्चों 7वीं कक्षा है पर्यावरण बचाओ। देखिए क्या है कविता। पर्यावरण बचाओ। पर्यावरण बचाओ। इस कविता को डॉक्टर परशुराम शुक्ल जी ने लिखा है। डॉक्टर शुक्ल जी ने यह कविता को लिखा है। बच्चों, इस कविता को हम आरंभ करने से पहले हम इस कविता को लिखने वाले कवि के बारे में थोड़ा सा जानकारी हम प्राप्त करेंगे। ನಾವು ಕವಿತೆಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। इस कविता को डॉक्टर परशुराम शुक्ल जी ने यह कविता को लिखा है। पहले इस कविता का एक कवि परिचय के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे। कवि परिचय, ಈ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ। ಕವಿ, ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿಯ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ कवि का नाम क्या है और डॉक्टर परशुराम शुक्ल जी एक हिंदी साहित्य के एक श्रेष्ठ कवि माने जाते हैं। इस उनका ये जन्म और यावग जनिसिದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ 6 जून और 8 जून 1947 में हुआ और प्रतिशत 1947 ईस्वी में वो जन्मस्थान यारो परशुराम शुक्ल जी और स्थल प्रदेश प्लेस और ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳ ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ उत्तर प्रदेश राज्य उत्तर प्रदेश के खानापुर में हुआ था। और उत्तर प्रदेशದ ಖಾನಾಪುರ ಅನ್ನುವಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರು ಜನಿಸ್ತಾರೆ। ಯಾರು? परशुराम। ಹೀಗೆ परशुराम शुक्ल जी ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇನ್ನೂ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ ज्यादा जानकारी प्राप्त करेंगे तो परशुराम शुक्ल जी बाल ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯ ಬರೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇವರು ತುಂಬಾ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು। ಹಾಗಾಗಿ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಮಾने जाते हैं। और उसी प्रकार उनकी अन्य कृतियां ही ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಕೃತಿಗಳು ನಾವು ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಭಾರತೀಯ ವನ್ಯಜೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಅವರ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೃತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಅವರಿಗೆ पुरस्कार ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಾದ್ರೆ परशुराम शुक्ल जी को
कौन कौन सा पुरस्कार प्राप्त हुआ है, यह विचार के बारे में हम चर्चा करेंगे। तो समाज कल्याण मंत्रालय, पर्यावरण एवं क्या है, वन मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली से आपको ये सम्मानित किया गया है। हिंदी अकादमी, हैदराबाद, साहित्य, अनेक संस्थाओं द्वारा आपको ये पुरस्कृत है। ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಇದರಿಂದ ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ कवि ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ दोस्तों। बच्चों, आज यहाँ कवि परिचय के बारे में हम जानकारी प्राप्त करने के बाद इस उनके लिखित या कविता की संबंधित विचार के बारे में हम चर्चा करेंगे। ನಾವು ಅವರ ಪರಿಚಯವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ ತದನಂತರ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೃತಿ ಅಥವಾ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿತೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। या परशुराम शुक्ल जी की संबंधित विचार के बारे में हम चर्चा किए हैं और अन्य या कविता की संबंधित विचार को हम चर्चा करेंगे। पर्यावरण, पर्यावरण का क्या है बच्चों? परिसर, परिसर। बचाओ, बचाओ का क्या है? कापाड़ो। ಪರಿಸರವನ್ನ ಕಾಪಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂದ್ರೆ ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ಬಹಳಷ್ಟು ಅತ್ಯಾಚಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಿಂದ ಪರಿಸರವನ್ನ ನಾವು ಹಾಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಪರಿಸರವನ್ನ ಉಳಿಸೋದಕ್ಕೆ ಅವರು ಕರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರು ಆ परशुराम शुक्ल जी इस कविता के माध्यम से यह पर्यावरण या परिसर या हमारे चारों तरफ से वातावरण को रक्षा करने के लिए संदेश भेजते हैं। यहाँ पर्यावरण रक्षा करने के शपथ करते हैं। ಅವರು ಪರಿಸರವನ್ನು ಉಳಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। ಈ ಕವಿತೆಯನ್ನ ನಾವು ಆರಂಭವನ್ನ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಹೀಗೆ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ। ಮೊದಲು ಈ ಕವಿತೆಯ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಾದ್ರೆ कविता का आशय के बारे में या उद्देश्य के बारे में हम चर्चा करेंगे। तो क्या इस कविता को लिखने का प्रमुख उद्देश्य क्या है, यही विचार के बारे में हम चर्चा करेंगे। परिसर के बिना, यह परिसर बहुत ही महत्वपूर्ण है, या एनवायरमेंट या पर्यावरण बहुत ही महत्वपूर्ण है। मानव जीवन के को उससे असंभव है। पर्यावरण नहीं तो हम जीना बहुत ही मुश्किल होता है। ನಾವು ಪರಿಸರ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರೆ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಾವು ಬದುಕೋದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ। शुद्ध पर्यावरण, शुद्ध पर्यावरण, शुद्ध परिसर क्या है? जीव जगत के ಎಲ್ಲಾ ಜೀವಿಗಳಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ लिए आवश्यक है। ಎಲ್ಲಾ ಜೀವಿಗಳಿಗೂ ಸಹ ಇದು ಅವಶ್ಯಕವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು। ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಶುದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ, ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। ಪರಿಸರ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಬದುಕತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋದು। इसमें आए हुए विलोम शब्द के बारे में हम चर्चा करेंगे। तो विलोम शब्द जीवन, इसमें आए हैं शुद्ध, जल, पर्यावरण के जीव जगत के लिए आवश्यक है, आवश्यक है। और आजकल टुडे जल, वायु और ध्वनि की प्रदूषण निरंतर बढ़ जाने के कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है। आज की समस्या है, इंदिನ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಜಲ್, समानार्थक शब्द जल, और क्या है? वायु, 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 और ध्वनि, ध्वनि का अर्थ होता है
शब्द शब्द का ये प्रदूषण निरंतर बढ़ जाने के कारण ಪರಿಸರ का ये संतुलन बिगड़ रहा है। ಇಂದು ಏನಾಗಿದೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಜಲಮಾಲಿನ್ಯ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಜಲ ಕಲುಷಿತ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ, ವಾಯು ಕಲುಷಿತ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ಅಗಾಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತಾ ಇದೆ. क्या है? ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ, ಜಲ ಮಾಲಿನ್ಯ, ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಏನಾಗಿದೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ रक्षा करता है। सबका ये आद्य कर्तव्य है, या तीनों को रक्षा करना या पर्यावरण को नियंत्रण करना हमारा कर्तव्य है। ಆ ಪರಿಸರವನ್ನ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। प्रस्तुत कविता में शुक्ल जी ने इस ज्वलंत समस्या के ओर ध्यान आकर्षित किया गया है। ಈ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ, ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಮುಂದಿಟ್ಕೊಂಡು ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। और इसमें आए हुए एकवचन बहुवचन शब्द है। एकवचन बहुवचन कविता, कविता कविता है। इसमें ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವಿಲ್ಲಿ ಕಂಡುಕೊಳ್ತೀವಿ। देखिए, आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ। मांग ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ? मांग मूल क्रिया, प्रथम प्रेरणार्थक, हाँ, द्वितीय प्रेरणा, मूल क्रिया मांगना, मंगाना, मंगाना। कवि आरंभ में पहली पंक्ति में बताया गया है, आज की समय इंदु यह मांग यही है, ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬೇಡಿಕೆ ಇದಾಗಿದೆ, पर्यावरण बचाओ। आज की यह मांग है, आज की यह सभी लोगों का यह विचार है, ಈ ಎಲ್ಲಾ ಜನರ ಒಂದು ವಿಚಾರ ಇದಾಗಿದೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ पर्यावरण बचाओ, पर्यावरणವನ್ನ ನಾವು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। हमारा कर्तव्य है पर्यावरण रक्षा करना, सबका एक आदि कर्तव्य है। सब लोगों ने यह पर्यावरण को रक्षा करना ही चाहिए, या एनवायरमेंट को, या हमारे चारों तरफ के वातावरण को रक्षा करना हमारा आद्य कर्तव्य है। यह विचार को शुक्ल जी ने अपनी पहली पंक्ति में यह विषय को बताया गया है। आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ। इंदिನ ಮೊದಲನೆಯ ಬೇಡಿಕೆ, ಮೊದಲನೆಯ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು पर्यावरणವನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। और कवि शुक्ल जी ने आगे बताया गया है पर्यावरण की संबंधित विचार को, जब तक जीव है जगत में। जगत का अर्थ क्या है? समानार्थक शब्द है, हाँ, दुनिया। इस दुनिया में, इस प्रपंच में या इस विश्व में क्या है? जब तक में ये जीव रहते हैं, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಜೀವಿಗಳು ಇರ್ತಾರೋ, जब तक जग में पानी, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀರು ಇರ್ತದೆಯೋ, पानी जल का पानी, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀರು ಇರ್ತದೆಯೋ, जब तक वायु शुद्ध रहती है, शुद्ध ಅಶುದ್ಧ, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಶುದ್ಧವಾದಂತಹ ಹವಾ ಗಾಳಿ ಇರ್ತದೆಯೋ, कवि कहते हैं सोंधी मिट्टी रानी का क्या होता है? मिट्टी, मಣ್ಣು,
ಸೋಂದಿ ಸುಗಂಧ ಪರಿಮಳಯುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆ ಮಣ್ಣು ಇರ್ತದೆಯೋ, ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಣ್ಣನ್ನ ರಾಣಿಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ, ರಾಣಿಗೆ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅದು ಇರ್ತದೆಯೋ ತಬ್ ತಕ್ ಮಾನವ ಕಾ ಜೀವನ ಹೇ. ಕ್ಯಾ ಹೇ? ತಬ್ ತಕ್ ಮಾನವ ಕಾ ಜೀವನ ಹೇ. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ. ಅಂದ್ರೆ ಶುದ್ಧವಾದಂತ ನೀರು, ಶುದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಾಳಿ, ಶುದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸರ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಯಾ ಸಬ್ಕೋ ಏ ಬಚಾವೋ. ಇವುಗಳನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಕೇಳಿದ್ರೆ ಉಳಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. और आगे कहते हैं ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के सभी मित्र हैं. ध्वनि शब्द, शब्द, मिट्टी मಣ್ಣು, मಣ್ಣು, जलवायु, जलवायु वातावरण. क्या है? वातावरण. क्या? मौसम. क्या है? मौसम, जलवायु, मौसम ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಮೌಸಮ್ ಕಾಸ್ಮೆಟಿಗೆ ಎನ್ವೈರನ್ಮೆಂಟ್. ಇವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇವು ಮೂರು ಸಹ ಜಲವಾಯು, ಧ್ವನಿ ಶಬ್ದ, ಮಿಟ್ಟಿ ಮಣ್ಣು, ಜಲವಾಯು ಆದಿ ಜೀವ ಜಗತ್ಗೆ ಸಭಿ ಮಿತ್ರ ಹೇ. ಇವೆಲ್ಲ ಜೀವಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಮಿತ್ರ, ಸ್ನೇಹಿತರಿದ್ದಂತೆ. ಇವುಗಳನ್ನ ನಾವು ಕಾಪಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಇವುಗಳನ್ನ ಉಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಇನ್ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ನಾ. किनकी रक्षा करना? ध्वनि, मिट्टी, जलवायु. यहाँ तीनों को रक्षा करना क्या है? अब हमारा कर्तव्य है. इंदु ಇವುಗಳನ್ನ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. और आगे कहते हैं शोर और मिट्टी का ये संकट दूर करेंगे सारा. शोर, शोर का अर्थ क्या है? शोर का अर्थ क्या है? कोलाहल. शोर का अर्थ क्या है? हाँ, शोर का अर्थ क्या है? ಕೋಲಾಹಲ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಕೋಲಾಹಲವನ್ನ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಶೋರ್ और मिट्टी का संकट ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ ಆಗದಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. और मिट्टी ಆ ಮಣ್ಣಿನ ಕೊರೆತವನ್ನ ಸಂಕಟಕ್ಕೂ ದೂರ ಕರೆಂಗೆ ಸಾರ. ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾವು ಅದನ್ನ ಅಂದ್ರೆ ಆ ಭೂಕೊರೆತವನ್ನ, ಭೂಮಿಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊರೆತಕ್ಕಂಥದ್ರ ಅಥವಾ ಕೊರೆಯುವುದನ್ನ ನಾವು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಮರಗಳನ್ನ ನಾವು ನೆಟ್ಟಾವಾಗ ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಭೂಕೊರೆತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮರಗಳು ಎಲ್ಲಿರ್ತಾವೋ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಬೇರುಗಳು ತುಂಬಾ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಆವರಿಸ್ಕೊಂಡು ಏನಾಗುತ್ತೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಭೂಕೊರೆತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. कवि यह विचार को बताया गया है. और दूसरा पंक्ति में कहते हैं ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के सभी मित्र है. ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಿನ ಮಿತ್ರರು ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ. इसकी रक्षा करना है. या इस रक्षा करना हमारा आद्य कर्तव्य है. ಇದು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಶೋರ ಮಿಟ್ಟಿ का ये संकट, ಇಲ್ಲಿ ಕೋಲಾಹಲ, ಗದ್ದಲ और मिट्टी ಮಣ್ಣಿನ ಈ ಸಂಕಟ ದೂರ ಕರೆಂಗೆ ಹಂಸಾರ. ಇದನ್ನ ನಾವು ದೂರವನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. इस तरह से कवि यह पर्यावरण बचाने के लिए यह संदेश को भेजते हैं. और अंतिम पंक्ति में कवि कहते हैं एक वृक्ष की यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ. एक वृक्ष नित रोपेंगे आज शपथ खाओ. आज समय की ये मांग यही है पर्यावरण बचाओ. कवि अंतिम पंक्ति में क्या विचार को बताया गया है. क्या कहते हैं देखिए, एक वृक्ष की कट जाए तो एक ಒಂದು ವೃಕ್ಷ, ಪೇಡ್ ವೃಕ್ಷ, ಒಂದು ಮರವನ್ನ ನೀವು ಕಟ್ ಮಾಡದೇ ಆದ್ರೆ
ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಕಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಏನಾದ್ರೂ ಆ ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಆದ್ರೆ ಕವಿ ಕಾತೆ ಹೈ ಏಕ ವೃಕ್ಷಕ್ಕೋ ಕಟ್ ಜಾಯಿತು. ನೀವು ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ ಆದ್ರೆ 11 ವೃಕ್ಷ ಲಗಾವು. ನೀವು ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಅನಿವಾರ್ಯ ಇತ್ತು ಅಂತಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೀವು 11 ಅಂದ್ರೆ 11 ಮರಗಳನ್ನ ನೀವು ನೆಡಿ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. पर्यावरण को रक्षा करने के लिए हम यहाँ ಶಪಥ ಪಾಯಂಗೆ. ನಾವು ಈ ಪರಿಸರವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಏಕ ವೃಕ್ಷ ಕಿ ಯದಿ ಕಟ್ ಜಾಯಿತು, ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಮರವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಸಂದರ್ಭ ಬಂದಾವಾಗ ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅಂತ ಆದ್ರೆ, ಅಥವಾ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ರೋಡ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಅಂದಾಗ ಕವಿ ಕಾತೆ ಹೈ ಯಹ ಏಕ ವೃಕ್ಷ ಕಟ್ ಜಾಯಿತು, ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನ ನೀವು ಕಟ್ ಮಾಡೋದೇ ಆದ್ರೆ 11 ವೃಕ್ಷ ಲಗಾವು. ಉಸಿ ಸ್ಥಳ ಮೇ ಯಾ ಸ್ಥಾನ ಮೇ 11 ವೃಕ್ಷ ಲಗಾವು, ಅಂದ್ರೆ ನೀವು 11 ಮರಗಳನ್ನ ನೆಡಿ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ पर्यावरण की रक्षा करने के लिए कभी सभी को प्रोत्साहित कर रहे हैं और एक वृक्ष हम नित रोपेंगे. ಒಂದು ಮರವನ್ನ ನಾವು ನೆಡೋಣ, ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಒಂದು ಗಿಡವನ್ನ ನೆಡೋಣ. आज शपथ यहाँ ಏಕಾವು, ಶಪಥ ಕರ್ನ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಕರ್ನ. ಆಜು ನಾವು ಇಂದು ಮರವನ್ನ ನೆಡ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನ ಮಾಡೋಣ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಮರವನ್ನ ನೆಡೋ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದೆ ಆದ್ರೆ ಪರಿಸರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಾಗ್ತದೆ ಕೇಳಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಕೂಡ ಪರಿಸರ ಶುದ್ಧವಾಗ್ತದೆ, ಪರಿಸರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉಳಿಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಆಜೆ ಶಪಥ ಯಾಕಾವು, ಶಪಥ का तो आता है प्रतिज्ञाकरण. प्रतिज्ञೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಕವಿ यह परशुराम शुक्ल जी ने पर्यावरण की रक्षा करने के लिए यह संदेश भेजता है. आज समय की ये मांग यही है. अंत में कवि फिर से दोहराता है यही पहली पंक्ति को और अंतिम संदर्भ में अंतिम कविता के समय में कहते हैं आज समय की यही मांग है. ಇಂದಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, पर्यावरण बचाओ. क्या कवि कहते हैं पर्यावरण बचाओ. यहाँ कविता में कवि पहला विचार इस उद्देश्य को बताया गया है. पर्यावरण को रक्षा करना हमारा कर्तव्य है. सब लोगों ने इकट्ठे होकर ये पर्यावरण रक्षा करने के लिए हम शपथ खाएंगे ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಕವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಮಕ್ಕಳ ಇನ್ನೊಂದ್ಸಾರಿ ಕವಿತೆಯನ್ನ ನಾನು ಓದ್ತಾ ಹೋಗ್ತೇನೆ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಈಗ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ. आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ. तब तक जीव है जगत में, जब तक जग में पानी, जब तक वायु शुद्ध रहती है, सोंधी मिट्टी रानी, तब तक मानव का जीवन है. यह सबको समझाओ. ध्वनि, मिट्टी, जलवायु आदि जीव जगत के सभी मित्र, इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा. शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा. अंतिम पंक्ति इस प्रकार है. कई बच्चों, एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ. एक वृक्ष
शपथ शपथ यही कहो आज समय की मान यही है पर्यावरण बचाओ। अब तक यहाँ कविता की संबंधित विचार को हम जानकारी प्राप्त किया है। इस कविता की संबंधिता व्याकरण की संबंधिता विचार है और ये विलोम शब्द की संबंधिता शब्द है। निकिता, विलोम शब्द की संबंधिता शब्द को बोर्ड में लिखा है। इसमें विलोम शब्द लिख जीवन का विलोम शब्द क्या है और शुद्ध का विलोम शब्द क्या है और आवश्यक का विलोम शब्द क्या है। ಹೇಳ್ತಾ ಬರಿಯಪ್ಪ। जीवन का विलोम शब्द मारण। हाँ। और शुद्ध का विलोम शब्द अशुद्ध। हाँ। शुद्ध का विलोम शब्द अशुद्ध। अगला शब्द और एक बार बताओ। विलोम शब्द। हाँ। जीवन का विलोम शब्द मरण। शुद्ध का ನೀನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಕೊಂಡು जीवन मरण शुद्ध अशुद्ध। चलो प्रज्वल, यहाँ समानार्थक शब्द को लिखो। इसमें समानार्थक शब्द है। इस पाठ इस कविता में आए हुए यहाँ समानार्थक शब्द लिखो। एक बार बताओ। समानार्थक शब्द जल का समानार्थक शब्द पानी, वायु का समानार्थक शब्द और एक लो। समानार्थक शब्द जल पानी वायु पवन जगत दुनिया वृक्ष पेड़। चलो और एक वचन बहुवचन शब्द है। लावण्य, या एक वचन बहुवचन शब्द को बताओ। एक वचन हाँ बहुवचन कविता और सिमराजो आओ। पहला प्रश्न है। हाँ, पहला प्रश्न है, आज किसको बचाने की मांग है? उत्तर बताओ। लिखने की जरूरत है और उत्तर बताओ। आज पर्यावरण बचने की मांग है। और एक बार बताओ। आज पर्यावरण बचाने की मांग है। चलो दूसरा प्रश्न है, निकिता, जब तक जीव कब तक जगत में रह सकता है? बताओ। उत्तर लिखो। जब तक जगत में पानी शुद्ध वायु है
प्रश्न संख्या 3। कवि कवि किसको शुद्ध रखने की बात करते हैं? कवि किस कवि उत्तर बताओ। कवि हाँ। हवा कवि हवा के को शुद्ध शुद्ध रखने की रखने की बात करते हैं। और एक प्रश्न है, आओ। सोंधी मिट्टी को क्या कहा गया है? सौंधी मिट्टी को रानी रानी कहा गया है। कहा गया है। चलो